नमस्कार. श्री पवार ऑनलाईन कोचिंग क्लासेसमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण इयत्ता 8वीमधील विषय इतिहास त्यातील प्रकरण 2 हे आपण अभ्यासणार आहोत. त्यातील प्रश्न क्रमांक 1 आपण अभ्यासूया. चला प्रश्न वाचा. प्रश्न पहिला काय आहे बघा. खालीलपैकी योग्य अयोग्य विधान ओळखा. म्हणजे तुम्हाला योग्य म्हणजे बरोबर, अयोग्य म्हणजे चुकीचे असे विधान ओळखायचे आहे. प्रबोधन युगात काय झालं? प्रबोधन युगामध्ये काय झालं तर ग्रीक व रोमन परस्परांचे पुनरुज्जीवन घडून आले तर हो आले. त्यानंतर धर्मसत्तेचा वर्चस्व वाढले नाही. धर्मसत्तेचे वर्चस्व वाढलेले नाही. त्यानंतर तिसरा ऑप्शन काय बघा. मानवतावादाला चालना मिळाली. हो मिळाली, हे बरोबर आहे आपलं 3 नंबरचं ऑप्शन. धर्माऐवजी माणूस हा सर्व विचारांचा केंद्रबिंदू बनला. हो बनला. तर बघा आपलं काय काय उत्तर आहेत. या 4 पैकी कोणते कोणते बरोबर आहेत तर पहिला बरोबर आहे, दुसरा चूक आहे, तिसरा बरोबर आहे आणि चौथाही बरोबर आहे. म्हणजे पहिला, तिसरा, चौथा योग्य आहे आणि दुसरा चूक आहे. त्यामुळे आपला ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर असणार आहे. चला प्रश्न 2. लिओनार्दो दा विंची यांचे हे चित्र अजरामर ठरले. कोणते? तर आपल्याला माहीत आहे मोनालिसा. कोणते? तर मोनालिसा. यानंतर प्रश्न क्रमांक 3. डॅश डॅशमुळे बघा इथं डॅश डॅशमुळे धार्मिक क्षेत्रात माणसाचे स्वतंत्र बुद्धी प्रामाण्य या तत्वांना महत्त्व प्राप्त झाले. तर ऑप्शन काय काय बघा. प्रबोधन युग, धार्मिक चळवळ, धर्मसुधारणा किंवा औद्योगिकरण. तर आपल्याला माहीत आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, धर्मसुधारणा चळवळ. चला प्रश्न क्रमांक 4. इसवी सन 1450 मध्ये जर्मनच्या डॅश डॅश याने छपाई यंत्राचा शोध लावला. तर कोणाला? ऑप्शन बघा. जॉन बेअर्ड, जोहान्स गुटेनबर्ग, लुथर बर्बॅक का जेम्स वॅट. तर आपल्या याचं उत्तर सांगायचं आहे. याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, जोहान्स गुटेनबर्ग यांनी हा छपाई यंत्राचा शोध लावला आहे. यानंतर प्रश्न 5. भारताचा शोध घेण्यासाठी निघालेल्या पहिल्या पोर्तुगीज खलाशी आफ्रिकेतील डॅश डॅशपर्यंत पोहोचला. इथे डॅश डॅश आहे बरं का. डॅश डॅशपर्यंत पोहोचला. तर कुठपर्यंत पोहोचला? पोर्ट एलिझाबेथ, केप ऑफ गुड होप का अलेक्झांड्रिया का अक्रा. या 4 पैकी कोणता ऑप्शन आहे? म्हणजे आपलं उत्तर कोणतं आहे तर केप ऑफ गुड होप. केप ऑफ गुड होप हे आपलं काय असणार आहे? उत्तर आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 6. सन 1492 मध्ये डॅश डॅश याने अमेरिका खंडाचा शोध लावला. तर ऑप्शन काय काय आहेत बघा. वास्को द गामा, कॅप्टन कुक, क्रिस्तोफर कोलंबस का बार्थोलोमी डायस. यापैकी कोणी अमेरिका खंडाचा शोध लावला आहे? तर याचं उत्तर आहे क्रिस्तोफर कोलंबस. ऑप्शन क्रमांक सी. यानंतर प्रश्न
7वा. सन 1498 मध्ये वास्को द गामा भारताच्या डॅश डॅश बंदरात पोहोचला. वास्को द गामा कुठे पोहोचला? तर मुंबईला पोहोचला का कोलकात्याला पोहोचला का कालिकत बंदरात पोहोचला का मद्रास बंदरात? तर याचं उत्तर आहे कालिकत बंदरात. कोणत्या? कालिकत बंदरात. यानंतर प्रश्न क्रमांक 8. थोडा मोठा प्रश्न आहे, वाचा. खालीलपैकी योग्य अयोग्य विधाने ओळखा. पहिलं विधान काय बघा. प्रबोधन काळात युरोपमध्ये वैचारिक क्रांती झाली. तर बरोबर आहे, झालेली आहे. 2 नंबरचं काय आहे बघा. अज्ञान व अंधश्रद्धा यातून समाज बाहेर पडू लागला. हो, पडू लागला. दुसरं पण बरोबर आहे. तिसरं ऑप्शन काय बघा. रूढी परंपराकडे चिकित्सक दृष्टिकोनातून पाहिले जाऊ लागले. हो, हे पण बरोबर आहे. तिसराही बरोबर आहे. यानंतर 4था बघा. मात्र या काळात वैज्ञानिक संशोधनाला चालना मिळाली नाही. तर हे चुकीचं आहे. तर मिळाले वैज्ञानिक संशोधकाला. तर आपल्याला बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1, 2, 3 बरोबर आहे. म्हणजे पहिला बरोबर आहे, दुसराही बरोबर आहे, पहिला बरोबर आहे, दुसरा बरोबर आहे, तिसरा पण बरोबर आहे, पण 4था मात्र चूक आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी हे आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न पुढचा, प्रश्न क्रमांक 9. युरोपमध्ये 18 व 19व्या शतकांचा कालावधी डॅश डॅश म्हणून ओळखला जातो. काय म्हणून ओळखला जातो? प्रबोधन युग, स्वातंत्र्य युग, धार्मिक युग का क्रांती युग? तर काय म्हणून ओळखला जातो? तर क्रांतियुग. औद्योगिक क्रांती यामध्ये भरपूर झालेली आहे. प्रश्न 10. गटात न बसणारा घटक ओळखा. फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला दिलेली मूल्ये. तर स्वातंत्र्य, समता, बंधुता, पण धर्मनिरपेक्षता नाही. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी. प्रश्न 11. औद्योगिक क्रांतीमुळे इंग्लंडचे वर्णन कसे केले जाऊ लागले? तर भांडवलदार, जगाचे उद्योग क्षेत्र, जगाचा कारखाना का औद्योगिक देश? याचं उत्तर आहे जगाचा कारखाना. प्रश्न 12. अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धात डॅश डॅश यांनी अमेरिकन वसाहतीच्या सैन्याचे नेतृत्व केले. कोणी केले? तर नेपोलियन बोनापार्ट, जॉर्ज वॉशिंग्टन का अब्राहम लिंकन का मार्टिन लुथर किंग? यापैकी कोणी केले? तर जॉर्ज वॉशिंग्टन. प्रश्न क्रमांक 13. बलशाली देशाने आपल्या सामर्थ्याच्या बळावर एखादा भूप्रदेश व्यापणे व त्या ठिकाणी आपले
राजकीय वर्चस्व प्रस्थापित करणे म्हणजे डॅश डॅश होय. त्याला काय म्हणलं जाते? वसाहतवाद, साम्राज्यवाद, हुकुमशाही का राजेशाही? काय म्हणलं जाते ह्याला? तर बरोबर आहे वसाहतवाद. त्यानंतर प्रश्न 14वा, विकसित राष्ट्राने अविकसित राष्ट्रावर आपले सर्वांगीण वर्चस्व प्रस्थापित करणे म्हणजे डॅश डॅश होय. वसाहतवाद, साम्राज्यवाद, राज्यक्रांती का हुकुमशाही? तर याचं उत्तर आहे साम्राज्यवाद. विकसित राष्ट्राने अविकसित राष्ट्रावर आपले वर्चस्व, सर्वांगीण वर्चस्व प्रस्थापित करणे म्हणजे साम्राज्यवाद. यानंतर प्रश्न 15वा, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात पहिली वखार डॅश डॅश येथे स्थापन केली. कोठे स्थापन केली? कोलकाता, मुंबई, सुरत, मद्रास? कोठे स्थापन केली? तर सुरत या ठिकाणी. पहिली वखार सुरत. प्रश्न क्रमांक 16, भारतातील व्यापार स्पर्धेमुळे इंग्रज व फ्रेंच यांच्यात झालेली युद्धे डॅश डॅश म्हणून ओळखली जातात. तर शीतयुद्धे, 7 वर्षांची युद्धे का व्यापार युद्धे का कर्नाटक युद्धे? कोणती युद्धे म्हणून ओळखली जातात? तर इंग्रज व फ्रेंच मध्ये. तर याला कर्नाटक युद्धे म्हणून ओळखली जातात. प्रश्न 17, सन 1757 मध्ये डॅश डॅश येथे बंगाल प्रांताचा नवाब सिराज उद्दौला व इंग्रज यांच्यात युद्ध झाले. कोठे झाले? पानिपतला झाले, बक्सारला झाले का प्लासीला झाले का सुरतला झाले? तर याचं उत्तर कोणतं आहे? तर प्लासी. ऑप्शन क्रमांक सी, प्लासी. यानंतर प्रश्न क्रमांक 18, भारतामध्ये इंग्रज सत्तेचा पाया डॅश डॅश मध्ये घातला गेला. बंगाल, पश्चिम बंगाल, दिल्ली का गुजरात? कोठे? तर याचं उत्तर आहे बंगाल. बंगालमध्ये घातला गेला. यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 19, इसवी सन 1453 मध्ये ऑटोमन तुर्कांनी डॅश डॅश हे शहर जिंकून घेतले. तर व्हेनिस, कॉन्स्टँटिनोपल, रोम का पॅरिस? यापैकी उत्तर आहे कॉन्स्टँटिनोपल. यानंतर प्रश्न 20, औद्योगिक क्रांतीला प्रारंभ डॅश डॅश मध्ये झाला. कोठे झाला? तर इंग्लंड, फ्रान्स, इटली का पोर्तुगाल? तर आपल्याला माहिती आहे याचं उत्तर इंग्लंड. प्रश्न क्रमांक 21, इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न याने केला. कोणी केला? सिराज उद्दौला, मीर कासिम, मीर जाफर, शहा आलम? कोणी केला? तर
मीर कासिम. यानंतर प्रश्न क्रमांक 22. डॅश डॅश हे प्रबोधन काळातील अष्टपैलू व्यक्तिमत्व मानले जाते. तर कोण? लिओनार्दो द विंची, प्रबोधनकार ठाकरे, जॉर्ज वॉशिंग्टन, कार्ल मार्क्स. तर आपलं उत्तर आहे ए, लिओनार्दो द विंची. प्रश्न क्रमांक 23. लिओनार्दो द विंची यांची मोनालिसा बरोबरच चित्रकृती अजरामर ठरली. इथं बघा प्रश्न थोडा टायपिंगमध्ये मिस्टेक झाला आहे. लिओनार्दो द विंची यांची मोनालिसा बरोबरच, म्हणजे हे तर चित्र आहेच, पण अजून एक बरोबरच ही, इथं काय तर ही डॅश डॅश चित्रकृती अजरामर ठरली, म्हणजे यांच्याबरोबर अजून कोणती होती ते प्रश्न विचारलेला आहे. तर याचं उत्तर आहे द लास्ट सफर. ही पण काय जगप्रसिद्ध झालेली आहे, द लास्ट सफर. यानंतर प्रश्न क्रमांक 24. 1453 मध्ये ऑटोमन तुर्कांनी बायझंटाईन साम्राज्याची राजधानी असलेला प्रदेश जिंकून घेतला. कोणता? तर कुणी, असा प्रश्न आहे. तर याचं उत्तर आपल्याला माहीत आहे, कॉन्स्टँटिनोपल. प्रश्न क्रमांक 25. इंग्लंडमध्ये बिल ऑफ राईटमुळे राजाच्या अधिकारावर मर्यादा घातल्या गेल्या. तर कधी? तर 1756 साली. का 1649? एक मिनिट. तर याचं उत्तर आहे बघा 1689 साली. ऑप्शन क्रमांक डी हे आपलं उत्तर असणार आहे, बी नाही, डी, 1689. यानंतर प्रश्न क्रमांक 26. इंग्लंडने उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवर डॅश डॅश वसाहती स्थापन केल्या. किती वसाहती स्थापन केलेल्या आहेत? तर 13 वसाहती स्थापन केल्या. यानंतर प्रश्न क्रमांक 27. इसवी सन 1779 मध्ये फ्रान्समधील जनतेने राजेशाही संपवून प्रजासत्ताकाची स्थापना करण्याची म्हणून ओळखली जाते. बघा, इसवी सन 1779 मध्ये फ्रान्समधील जनतेने राजेशाही संपवून प्रजासत्ताकाची स्थापना करण्याची कृती म्हणून ओळखली जाते. तर काय म्हणतात? लोकक्रांती म्हणतात, वैचारिक क्रांती म्हणतात, क्रांतियुग म्हणतात, का फ्रेंच राज्यक्रांती म्हणतात? तर याला म्हणतात फ्रेंच राज्यक्रांती. प्रश्न पुढचा, प्रश्न क्रमांक 28. 18व्या शतकाच्या उत्तरार्धापासून पुढे
युरोपमध्ये यंत्रयुग अवतरले यालाच डॅश डॅश म्हणतात. औद्योगिक विकास, औद्योगिक क्रांती, औद्योगिक पर्व, औद्योगिक भरभराट. तर याला म्हणतात औद्योगिक क्रांती. 28ला ऑप्शन क्रमांक बी. प्रश्न 29. प्रश्न क्रमांक 29. इसवी सन डॅश डॅशमध्ये इंग्रजांनी भारतात व्यापार करण्याची ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. कधी केली? इसवी सन 1600, इसवी सन 1756, इसवी सन 1757 का इसवी सन 1764? याचं उत्तर आहे इसवी सन 1600 मध्ये. ईस्ट इंडिया कंपनी स्थापना केव्हा झाली? तर इसवी सन 1600 मध्ये. पुढे प्रश्न क्रमांक 30. इसवी सन 1756 साली हा बंगालच्या नवाबपदी आला. कोणाला? मीर कासिम, सिराजुद्दौला, मीर जाफर, शाह आलम. 1756 साली कोणाला? तर सिराजुद्दौला हा गादीवर बसला, बंगालचा नवाब झाला सिराज उद्दौला. पुढे प्रश्न क्रमांक 31. इसवी सन 1764 साली बिहारमधील डॅश डॅश येथे मुघल बादशहाचा पराभव करून इंग्रजांनी भारतातील इंग्रजी सत्तेचा पाया घातला. बक्सार, पानिपत, प्लासी का पटना का पाटणा? याचं उत्तर आहे बक्सार. 1764 साली बक्सार. पुढे 1799 मध्ये झालेल्या युद्धात टिपू सुलतान मरण पावला. कोणत्या युद्धामध्ये? तर म्हैसूर, श्रीरंगपट्टण, विजापूर का हैदराबाद? तर आहे श्रीरंगपट्टणम. तर म पण आहे बरं का, श्रीरंगपट्टणम. पुढचा प्रश्न क्रमांक 33. मुलतानचा अधिकारी डॅश डॅश याने इंग्रज विरुद्ध बंड केली. कुणी? मूलचंद, जयसिंग, दिलीप सिंग का मूलराज? या चारपैकी कुणी? मुलतानचा अधिकारी. तर मूलराज याने. 33ला ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 34. युरोपीय दर्यावर्दी भारताकडे जाणाऱ्या जलमार्गाचा शोध घेण्यासाठी कोणत्या शतकात सागरी सफरेवर निघाले होते? तर शतक विचारले. 15वे शतक, 16वे शतक, 17वे शतक का 18वे शतक? कोणत्या शतकात? तर याचं उत्तर आहे 15वे शतक. प्रश्न 35. प्रश्न क्रमांक 35. जोड्या जुळवा आहे. योग्य जोड्या जुळवून अचूक उत्तराचा पर्याय निवडा. अचूक म्हणजे चूक नसलेला म्हणजे बरोबर.
खालीलपैकी बरोबर आपला ऑप्शन निवडायचा आहे. बघा, छपाई यंत्राचा शोध कुणी लावलेला आहे? छपाई यंत्राचा शोध तर जोहान गुटेनबर्ग यांनी लावलेला आहे. म्हणजे 1ला तर 2 नंबर आहे. ठीक आहे. त्यानंतर आपलं बघायचं आहे कॉन्स्टँटिनोपलचा पाडाव कुणी केला? तर पेन बदलतो मी. कॉन्स्टँटिनोपलचा पाडाव तर ऑटोमन तुर्क. बला ड, 2 नंबरला ड. 3 नंबरला बंगालचा नवाब कोण झालेला आहे? तर सिराज उद्दौला हा झालेला आहे. त्यानंतर 4 नंबरला कोण आहे? बिल ऑफ राईट्स हे कोण आहे? तर ब्रिटन पार्लमेंट. अशा पद्धतीने आपले ऑप्शन आहेत. तर उत्तर काय आहे? आपलं ऑप्शन तर झाले, पण हे उत्तर यापैकी कोणतं? छपाई यंत्र शोध म्हणजे 1 नंबरला 2 नंबर कोणता आहे? तर 1ला 2 इथं आहे. ब इथं आहे बघा, इथं पण आहे 2 ठिकाणी. 2ला ड म्हणजे ऑप्शन क्रमांक जो 2 आहे म्हणजे कॉन्स्टँटिनोपलचा पाडावला ऑटोमन तुर्क हा ड आहे, तो इथं आहे म्हणजे इथं. त्यानंतर तिसरा नवाबचा बंगाल सिराजुद्दौला कोण आहे? तर सिराजुद्दौला. 3 नंबरला अ आणि 4 नंबरला क. म्हणजे आपलं उत्तर जे असणार आहे ऑप्शन क्रमांक बी हे आपलं उत्तर असणार आहे, 2 नंबरचं उत्तर. प्रश्न क्रमांक 36. चला, प्रश्न क्रमांक 36. प्रबोधन युग म्हणून कोणता कालखंड ओळखला जातो? इसवी सन 13वे ते 16वे शतक, इसवी सन 15वे ते 17वे शतक, इसवी सन 11वे ते 14वे शतक, इसवी सन 16 ते 18वे शतक. कोणता यापैकी कोणता कालखंड हा प्रबोधन युग म्हणून ओळखला जातो? याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, इसवी सन 13वे ते 16वे शतक. बघा, आपल्या टेस्ट सिरीजमध्ये आहे ना, याचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी देण्यात आलेलं आहे, पण तुम्ही ते सोडवू नका. तुम्ही डायरेक्ट ए हा ऑप्शन निवडा, तुम्हाला त्याचा मार्क मिळून जाईल. पुढचा प्रश्न क्रमांक 37. प्रबोधन युगात कोणत्या प्राचीन परंपरेचे पुनरुज्जीवन घडून आले? तर ग्रीक, रोमन, भारतीय का चीनी? तर प्रबोधन युगात म्हणले त्यांनी कोणत्या प्राचीन परंपरेचे पुनरुज्जीवन घडून आले? तर याचं उत्तर आहे अ आणि ब म्हणजे ग्रीक आणि रोमन हे उत्तर आहे. म्हणजे आपला ऑप्शन क्रमांक बी हे उत्तर असणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 38. प्रबोधनकालीन विचारांचा केंद्रबिंदू कोण ठरला? धर्म, विज्ञान, माणूस का भांडवलदार? कोण ठरला या 4 पैकी? तर याचं उत्तर आहे माणूस. यानंतर प्रश्न क्रमांक 39. जोहान्स गुटेनबर्ग यांचा किंवा यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? विधान काय बघा, जोहान्स गुटेनबर्ग हा जर्मन संशोधक होता का? बघूया. इसवी सन 1450 साली त्याने छपाई यंत्राचा शोध लावला. या दोन्हीपैकी कोणतं उत्तर बरोबर आहे?
तर जोहान्स गुटेनबर्ग हा जर्मन संशोधक होता, बरोबर आहे. इसवी सन 1450 साली त्यांनी छपाई यंत्राचा शोध लावला, बरोबर आहे. म्हणजे दोन्ही बरोबर आहेत. म्हणजे आपला ऑप्शन क्रमांक 4 दोन्ही बरोबर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 40. स्वतंत्र बुद्धीने विचार करणाऱ्या विचारवंतांनी कोणत्या संकल्पनावर सल्ला चढविला किंवा सल्ला दिला? रोमन कॅथलिक चर्चच्या, ग्रीक धर्म प्रसारकांच्या, इटालियन धर्म प्रसारकांच्या का वरील सर्व? यापैकी कोणतं उत्तर आहे? त्याचं उत्तर आहे रोमन कॅथलिक चर्चच्या. त्यानंतर प्रश्न क्रमांक 41. लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांना लुबाडण्याचे काम कोण करीत असत? तर प्रेषण धर्मगुरू, ख्रिस्ती धर्मगुरू, युरोपियन धर्मगुरू का इटालियन धर्मगुरू? कोण लुटत होतं थोडक्यात? तर ख्रिस्ती धर्मगुरू हे लुबाडण्याचे काम करत असत. कशाचा फायदा घेऊन? अज्ञानाचा फायदा घेऊन. त्यानंतर प्रश्न पुढचा 41. तुर्कांनी कॉन्स्टँटिनोपल जिंकून घेतल्यामुळे खालीलपैकी कोणता परिणाम झाला नाही विचारला. बघा, नाही हा विचारलेला आहे. आशियाकडे जाणारे कुक्षेचे मार्ग बंद झाले, हो बरोबर आहे, बंद झाले. युरोपाकडे जाणारे व्यापारी मार्ग बंद झाले, हो हे पण बंद झाले व्यापारी मार्ग. म्हणजे पहिला तर बरोबर आहे, दुसरा पण बरोबर आहे. तिसरा, ऑस्ट्रेलियाकडे जाणारे मार्ग बंद झाले, ह्याचा काही संबंध नाही तसा. त्यानंतर आशियाकडे जाणाऱ्या नवीन मार्गाचा शोध घेणे आवश्यक बनले, हे पण बरोबर आहे. त्यामुळे आपले 3 तर बरोबर आहेत. पहिला, दुसरा आणि चौथा बरोबर आहे, पण सी चुकला आहे. आपल्याला चुकीचा विचारलं किंवा नाही विचारलं तर आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी. हे आपलं उत्तर असणार आहे. नाही विचारले तर तो हे आहे. नंतर प्रश्न पुढचा. इंग्लंडच्या राजेशाहीत राजाच्या अधिकारावर कोणत्या कायद्यामुळे मर्यादा आल्या? तर बिल ऑफ राईट्स, बिल ऑफ जस्टिस, ह्युमन राईट्स मूवमेंट का बिल ऑफ पीस? प्रश्न क्रमांक 43चं उत्तर सांगा. तर बिल ऑफ राईट्स, ऑप्शन क्रमांक ए. प्रश्न पुढचा. प्रश्न क्रमांक 44. इंग्लंडने कोणत्या किनारपट्टीवर आपल्या 13 वसाहती स्थापन केल्या होत्या? सोपा प्रश्न आहे. दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, उत्तर अमेरिका, हिंदी महासागर. तर याचं उत्तर काय आहे? तर दक्षिण अमेरिका का उत्तर अमेरिका? सांगा, इंग्लंडने कोणत्या किनारपट्टीवर आपल्या 13 वसाहती स्थापन केल्या होत्या? याचं उत्तर आहे उत्तर अमेरिका, ऑप्शन क्रमांक सी. त्यानंतर प्रश्न 45.
वसाहतींवर निर्बंध लादण्याचे काम कोणी केले? इंग्लंडची राणी, ब्रिटिश पार्लमेंट, ईस्ट इंडिया कंपनी का स्थानिक सरकार? कोणी यापैकी कोणी केले? तर ब्रिटिश पार्लमेंट यांनी केले. प्रश्न क्रमांक 46. अमेरिकन स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व कोणी केले? सोपा प्रश्न आहे. बेंजामिन फ्रँकलिन, जॉर्ज वॉशिंग्टन, मार्टिन लूथर किंग का हेनरी रुसो? कोणी केले? तर जॉर्ज वॉशिंग्टन यांनी. यानंतर प्रश्न क्रमांक 47. संघराज्य शासन पद्धती, लिखित राज्यघटना व लोकशाही व्यवस्था असणारा जगातील पहिला देश कोणता? मस्त प्रश्न बघा. अमेरिका, इंग्लंड, इटली का फ्रान्स? तर याचं उत्तर आहे अमेरिका. यानंतर प्रश्न क्रमांक 48. खालीलपैकी कोणते मूल्य फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला दिली नाही हा विचारले बघा. तर स्वातंत्र्य दिलाय, समता दिलाय, बंधुता दिलाय, पण सत्य नाही. स्वातंत्र्य, समता, बंधुता म्हणजे उत्तर असणार आहे बी, सत्य. उत्तर सत्य बरं का. त्यानंतर प्रश्न क्रमांक 49. औद्योगिक क्रांतीचा प्रारंभ कोणत्या देशात झाला? जर्मनी, अमेरिका, इंग्लंड, युरोप? कुठे झाला? तर इंग्लंडमध्ये झाला. ऑप्शन क्रमांक सी. त्यानंतर आपला आहे प्रश्न क्रमांक 50. चला आपले 50 झाले या ठिकाणी. एका धड्यावर आपले 50वा प्रश्न सुरू आहे. अजून बघूयात किती प्रश्न आहेत. कोणत्या देशाचे वर्णन जगाचा कारखाना असे केले जात असे? इंग्लंड, जर्मनी, अमेरिका का फ्रान्स? त्याचं उत्तर आहे इंग्लंड. प्रश्न क्रमांक 51. डॅश डॅश प्रवृत्तीतून साम्राज्यवाद उदयास आला? कोणत्या प्रवृत्तीतून? हुकुमशाही प्रवृत्ती, लोकशाही प्रवृत्ती, वसाहतवादी प्रवृत्ती का राजेशाही प्रवृत्ती? तर वसाहतवादी प्रवृत्तीतून साम्राज्यवाद उदयास आला. प्रश्न क्रमांक 52. ईस्ट इंडिया कंपनीने कोणत्या परवानगीने सुरत येथे पहिली वाकार स्थापन केली? तर अकबर यांच्या, हुमायूँ यांच्या, जहांगीर यांच्या का बाबर यांच्या? आता बाबर तर लय जुने आहेत, त्यामुळे बाबर तर येणार नाहीत, अकबर पण येणार नाही, तर कोण येईल? सी पण नाही, तर जहांगीर. याचं उत्तर काय आहे? तर ऑप्शन क्रमांक सी, जहांगीर. पुढचा प्रश्न क्रमांक 53. व्यापारी व साम्राज्यवादी स्पर्धेतून इंग्रज व फ्रेंच
यांच्यात झालेली युद्धे कोणत्या नावाने ओळखली जातात? तर ह्याचं उत्तर पाठीमागे पण झाले, पण देण्याचा प्रयत्न करा. कर्नाटक युद्धे, शीख युद्धे, दख्खनचे दंगे का म्हैसूरची युद्धे? तर याचं उत्तर आहे कर्नाटक युद्धे म्हणून ओळखले जातात. बघा, एका धड्यावर आपण जवळजवळ 70 ते 80 प्रश्न घेत आहोत. तुम्ही पहिल्यांदा धडा वाचणं गरजेचं आहे. त्यानंतर हा व्हिडिओ पाहायचा. त्यानंतर टेस्ट सोडवायची. तुम्ही टेस्ट सोडवली तर तुम्हाला चांगले मार्क मिळणार आहेत आणि तुमचा सरावही चांगला होणार आहे. प्रश्न पुढचा, प्रश्न क्रमांक 54. 1756 साली बंगालच्या नवाबपदी कोणाची नेमणूक झाली? सिराजउद्दौला, मीर कासिम, मीर जाफर का मीर कचरुद्दीन? कोणाची झाली? तर सिराजउद्दौला, ऑप्शन क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 55. सिराजउद्दौला व इंग्रज यांच्यातील कोणत्या लढाईने सिराजउद्दौला यांचा निर्णायक पराभव झाला? बक्सारची लढाई, प्लासीची लढाई, चितगाव लढाई का गंगटोक लढाई? तर प्लासीची लढाई, ऑप्शन क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 56 वाचा. प्रश्न मोठा आहे. प्रश्न, बंगालमधील इंग्रजांच्या कारवायांना एकत्रित लगाम लावण्यासाठी एकत्र मोहीम कोणी उघडली? तर नवाब शुजाउद्दौला, बादशाह शाह आलम का मीर कासिम? तर कोण होतं त्याच्यामध्ये सहभागी होते? तर हे तिघंही होते. नवाब शुजाउद्दौला होता, बादशाह शाह आलम आणि मीर कासिम, हे तिघंही होते. ऑप्शन क्रमांक सी, ब, क. त्यानंतर प्रश्न पुढचा, 1764च्या कोणत्या लढाईने ब्रिटिशांनी इंग्लंडमध्ये सत्तेचा पाया घातला? तर बक्सारची लढाई, प्लासीची लढाई, जमशेदपूरची लढाई का बोकारो लढाई? 57. तर बक्सारची लढाई. प्रश्न पुढचा, कोणत्या तहानुसार बंगालच्या सुभ्यात महसूल गोळा करण्याचा अधिकार इंग्रजांना मिळाला? तह विचारला आपल्याला. मेरठचा तह, अलाहाबादचा तह, अयोध्याचा तह का यापैकी नाही? तर याचं उत्तर आहे ऑप्शन दुसरा, अलाहाबादचा तह. प्रश्न 59. हैदर अलीच्या मृत्यूनंतर म्हैसूरच्या सत्तेवर कोण आले? अली हैदर, टिपू सुलतान, शाह आलम का मौला उद्दौला? कोण आले? तर टिपू सुलतान. प्रश्न क्रमांक 60. 1799 सालच्या कोणत्या लढाईत टिपू सुलतान मारला गेला? म्हैसूर, हल्दीघाट, श्रीरंगपट्टणम का नाणेघाट? याचं उत्तर पाठीमागं पण झालेलं आहे. हा रिपीट प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे श्रीरंगपट्टणम. खालीलपैकी कोणते इंग्रजांनी सिंध प्रांतावर ताबा मिळवण्याचे
कारण नाही. नाही हा विचारले कारण. खालीलपैकी कोणते इंग्रजांनी सिंध प्रांतावर ताबा मिळवण्याचे कारण नाही? रशियन आक्रमणाची भीती होती का? अफगाणिस्तानवर प्रभाव प्रस्थापित करणे गरजेचे होते म्हणून? सिंध औद्योगिकदृष्ट्या प्रगत प्रांत होता म्हणून? अफगाणिस्तानकडे जाणारे मार्ग सिंधूमधून जात म्हणून? तर याचं उत्तर काय आहे? सिंध औद्योगिकदृष्ट्या प्रगत प्रांत होता म्हणून. ऑप्शन क्रमांक सी असणार आहे आपल्याचं उत्तर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 62. शीख राजा दिलीप सिंह यांच्या बाबतीत चुकीचे विधान ओळखा. रणजित सिंहाच्या मृत्यूनंतर गादीवर बसला. बघूया. हा अल्पवयीन होता. प्रत्यक्ष कारभारात राणी जिंदन पाहत होती किंवा असे. दिलीप सिंगने इंग्रजांचा पराभव केला. चुकीचं काय आहे आपल्याला ओळखायचं चारपैकी? तर दिलीप सिंगने इंग्रजांचा काय केलं? पराभव केला. तर हे चुकीचं आहे. त्यांनी तसा काय पराभव केलेला नाही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 63. कोणत्या साली इंग्रजांनी पंजाब प्रदेश आपल्या राज्याला जोडला? अठराशे 41, 1849, 1846 का 1843? कधी जोडला? तर 1849ला. त्यानंतर प्रश्न क्रमांक 64. पंजाबवरील इंग्रजांचे लढते वर्चस्व सहन न झाल्याने मुलतानचा अधिकारी याने इंग्रजाविरुद्ध बंड केले. कुणी? रणजित सिंह, दिलीप सिंह, मूलराज का हैदर अली? आता ह्याचं उत्तर पण पाठीमागं झालेलं आहे बघा. तर मूलराज. ऑप्शन क्रमांक सी. यानंतर प्रश्न क्रमांक 65. प्रबोधन काळात कशाला चालना मिळाली? विचारांना, मानवतावादाला, धर्माला का कलांना? तर मानवतावादाला चालना मिळाली. व्हिडिओ हा स्पीडमध्ये सुरुवातीला पाहू नका. व्हिडिओ हा स्लोच पहा. त्यानंतर समजा समजलं नसेल तर पुन्हा एकदा व्हिडिओ हा पाहून घ्या. प्रश्न भरपूर बनवलेले आहेत. प्रश्न क्रमांक 66. खालीलपैकी कोणते प्रबोधन काळातील अष्टपैलू व्यक्तिमत्व मानले जाते? तर जॉर्ज वॉशिंग्टन, लिओनार्दो दा विंची, क्रिस्तोफर कोलंबस का जहांगीर बादशाह? सांगायचं उत्तर. खालीलपैकी कोणते प्रबोधन काळातील? तर बघा याचं उत्तर आहे लिओनार्दो दा विंची. कोण आहे? तर लिओनार्दो दा विंची. हे बघा ऑप्शन खालीवर जरी झाले असले तरी तुम्हाला उत्तर माहीत असणं गरजेचं आहे. कारण समजा चुकून टेस्टमध्ये इथं लिओनार्दो दा विंची बघा A-C, इथं बघा इथं A दिला आहे, A नंतर C केला, मुद्दाम केले बरं का मुलांना हा. त्यानंतर B आणि त्यानंतर D, म्हणजे हा क्रम चुकला आहे का नाही? A-B-C-D असा क्रम पाहिजे, पण हा क्रम उलटला आहे, बदल केला आहे, हा Cवर गेला आहे. तर तुम्ही काय करायचं आहे, तुमच्या ऑप्शनमध्ये पण पाहायचं आहे C कुठं आहे, तिथंच त्याला टिक करायचं आहे. C ऑप्शनलाच काय करायचं आहे, टिक करायचं. पण C जर 2 नंबरला असेल, C जर 2 नंबरला असेल तर तुम्ही 2 नंबर ऑप्शन हे गोल करायचं आहे. तुम्हाला टेस्टमधून हा तर फायदा करून घ्यायचा आहे ना, की टेस्टमध्ये आपलं गोल कुठं करायचं आहे. तुम्हाला वाटेल की हा 2 नंबरला आहे,
बरोबर आहे ना. हा किती नंबरला आहे? लिओनार्दो दा विंची 2 नंबरला आहे. 2 नंबरला आहे. पण हे ऑप्शन सी आहे ना, बघा नाही तर सी. तिथं कुठे सी आहे बघा, त्या सीला ओके करा. प्रश्न क्रमांक 67. इसवी सन 1453 मध्ये ऑटोमन तुर्कांनी बायझंटाईन साम्राज्याची राजधानी असलेले कोणते शहर जिंकून घेतले? रोमन, कॉन्स्टँटिनोपल, इस्तंबूल, सुरत का कालिकत? आता ह्याचं उत्तर मगाशी सांगितलेलं आहे. तुम्ही ह्याचे उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे की याचं उत्तर काय आहे. याचं उत्तर काय तुम्ही हे कमेंटमध्ये सांगायचं आहे. बघू कोण कोण सांगते. तुम्ही पुस्तकाचा पण वापर करू शकता किंवा पाठीमागे ह्याचं उत्तर सांगितलेलं आहे. ऑटोमन तुर्कांनी म्हणले बरं का. कोणते शहर? फक्त थोडा प्रश्न जरा थोडं फिरून विचारलं, त्यामुळे उत्तर तुम्ही 4 पैकी कोणतं आहे हे तुम्ही सांगायचं आहे. कमेंट करून सांगा खाली. यानंतर प्रश्न क्रमांक 68. युरोपमध्ये 18व्या तसेच 19व्या शतकात घडलेल्या अनेक क्रांतिकारक घटनांमुळे हा कालखंड काय म्हणून ओळखला जातो? तर क्रांतियुग, वैचारिक युग किंवा वैचारिक क्रांती, फ्रेंच राज्यक्रांती का अमेरिकन राज्यक्रांती? ह्याचं पण सांगितलं आहे बघा आपण पाठीमागं. तरी ह्याला काय म्हणतात? तर क्रांतियुग म्हणतात. प्रश्न क्रमांक 69. इंग्लंडमध्ये इसवी सन 1689च्या कशामुळे राज्याचा अधिकारावर मर्यादा घातल्या गेल्या? पार्लमेंटचे सार्वभौमत्व प्रस्थापित झाले. तर बिल ऑफ राईट्स, वसाहती, सरंजामशाही का वैचारिक क्रांती? तर याचं उत्तर काय आहे? बिल ऑफ राईट. प्रश्न क्रमांक 70. प्रश्न क्रमांक 70. इंग्लंडने उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवर किती वसाहती स्थापन केल्या? सांगा बरं याचं पण उत्तर कमेंटमध्ये. हा पण प्रश्न झाला का नाही पाठीमागं? किती वसाहती? 18, 19, 13 का 10? कमेंटमध्ये सांगा. उत्तर कसं सांगायचं आहे सांगू का? कसं उत्तर द्यायचं? क्वेश्चन 70 त्याचं उत्तर काय असेल सांगायचं. ऑप्शन A, B, C, D जे असेल ते तर पुढं सांगायचं आहे. A, B, C, D जे तुम्हाला वाटते ते, पण बरोबर सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. प्रश्न 71. इसवी सन 1789 मध्ये फ्रान्समधील जनतेने तेथील अनियंत्रित अशा अन्यायकारक राजेशाही आणि सरंजामशाहीविरुद्ध उठाव केला आणि प्रजासत्ताकाची स्थापना केली. ही घटना काय म्हणून ओळखली जाते? फ्रेंच राज्यक्रांती, औद्योगिक राज्यक्रांती, वैचारिक राज्यक्रांती का स्वातंत्र्ययुद्ध? तर ह्याला म्हणतात, तर आता हे कुठं झाले? फ्रान्समध्ये झाले ना, त्यामुळं फ्रेंच राज्यक्रांती म्हणून ही ओळखली जाते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 72. युरोपीय देशांच्या कोणत्या प्रवृत्तीतून साम्राज्यवाद उदयास आला? सरंजामशाही, वसाहतवादी, विकसित का भांडवलशाही? तर याचं उत्तर आहे वसाहतवादी. प्रश्न क्रमांक 73. इंग्रजांनी भारतात व्यापार करण्यासाठी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केव्हा केली? इसवी सन 1756, इसवी सन 1492, इसवी सन 1600, इसवी सन 1689 केव्हा स्थापन केली? तर इसवी सन 1600 मध्ये. चला प्रश्न क्रमांक 74.
भारतातील व्यापारी स्पर्धेत इंग्रज आणि फ्रेंच एकमेकांचे प्रतिस्पर्धी होते. या स्पर्धेमुळे इंग्रज आणि फ्रेंच यांच्यात 3 युद्धे झाली. ही 3 युद्धे काय म्हणून ओळखली जातात? कर्नाटक युद्धे, चरखार युद्धे, साम्राज्यवादी का वसाहतवादी? तर आपल्याला माहिती आहे याचं उत्तर कर्नाटक युद्धे. याचंही आपण पाठीमागे एक्सप्लेनेशन केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 75. इसवी सन 1757 मध्ये प्लासी येथे डॅश डॅश व इंग्रज या सैन्याची गाठ पडली. तर डॅश डॅश बरोबरच्या आधीवर. तर मीर कासिम, नवाब शुजा-उद-दौला, नवाब सिराज-उद-दौला का वसाहतवाद? कोणामध्ये? तर नवाब सिराज-उद-दौला. बघा, इसवी सन 1757 मध्ये प्लासी येथे नवाब सिराज-उद-दौला व इंग्रज सैन्याची गाठ पडली. प्रश्न क्रमांक 76. कोणत्या स्वलढाईनंतर, आता इथं थोडे प्रिंटिंग मिस्टेक आहे बघा. कोणत्या स्वलढाईनंतर अलाहाबादच्या तहानुसार बंगालच्या सुभ्यात दिवाणी म्हणजेच महसूल गोळा करण्याचा अधिकार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला मिळाला? तर इथं लढाईनंतर तर प्लासीच्या, बक्सारच्या, सिंधच्या का सुरतच्या? कोणत्या? याचं उत्तर काय आहे? तर ऑप्शन क्रमांक बी, बक्सारच्या. प्रश्न क्रमांक 77. 1799 मध्ये डॅश डॅश येथे झालेल्या युद्धात टिपू सुलतान मरण पावला. सांगायचं उत्तर काय? हे पाठीमागे आपला प्रश्न झालेला आहे. कमेंटमध्ये सांगायचं उत्तर काय? क्वेश्चन 17 याचं उत्तर तुम्हाला सांगायचं आहे की ए आहे का बी आहे का सी आहे का डी आहे? तुम्हाला हे उत्तर सांगायचं आहे कमेंटमध्ये. प्रश्न 78. सिंधचे महत्त्व इंग्रजांच्या ध्यानात आल्यानंतर केव्हा त्यांनी सिंध गिळंकृत केला? 1843, 1764, 1799 का 1839? केव्हा? तर 1843. IMP करून ठेवा मुलांना याला. हा प्रश्न महत्त्वाचा आहे. प्रश्न क्रमांक 79. हा आपला शेवटचा प्रश्न आहे. मुलतानच्या कोणत्या अधिकाऱ्याने इंग्रजाविरुद्ध बंड केले? पहिला रणजित सिंह आहे. दिलीप सिंह, मीर कासिम का मूलराज? तर याचं उत्तर आहे मूलराज. शेवटचं उत्तर आहे मूलराज. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण जवळजवळ या धड्याचे 79 प्रश्न पाहिलेले आहेत. तर व्हिडिओ आवडला असेल, प्रश्न आवडले असतील. प्रश्न थोडे अवघड आहेत, पण परीक्षेचा ट्रेंड पण असाच आहे. त्यामुळे तुम्ही हे प्रश्न व्यवस्थित एकदा पहा आणि टेस्ट सोडवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या धड्यामध्ये.